तूळ राशीच्या व्यक्तींनो, सध्या तुमच्या जीवनात एक असा काळ सुरू होत आहे जो आतापर्यंतच्या अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेला संपवून एक नवीन आणि उज्ज्वल सुरुवात घेऊन येणार आहे. आणि विशेष म्हणजे ग्रहांची चाल अशी सूचित करत आहे की तुमच्या आयुष्यातील अंतिम वळण आता अगदी जवळ आले आहे, जिथून पुढे फक्त प्रगती, आनंद आणि समाधानाचा मार्ग खुला होणार आहे. या काळात शुक्र ग्रहाचा प्रभाव तुमच्या राशीवर विशेषतः सक्रिय होत आहे आणि शुक्र हा सुख, प्रेम, सौंदर्य आणि वैभवाचा कारक मानला जातो. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील नातेसंबंध अधिक मजबूत होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि जे तणाव किंवा गैरसमज होते ते हळूहळू दूर होऊ लागतील, ज्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तींमध्ये एक वेगळाच आनंद आणि उत्साह दिसून येईल. यासोबतच शनीचा प्रभाव तुम्हाला एक महत्त्वाचा धडा शिकवत आहे, संयम आणि शिस्त. कारण जरी शुभ काळ होत असला तरी जर तुम्ही घाईत निर्णय घेतले किंवा भावनेच्या भरात काही चुकीचे पाऊल उचलले तर हा काळ थोडासा कमजोर होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक आणि शांतपणे करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे गुरुचा आशीर्वाद तुमच्या भाग्यावर पडताना दिसतो आहे, ज्यामुळे अचानक लाभ, चांगली बातमी किंवा एखादी मोठी संधी मिळू शकते. आणि हीच ती वेळ आहे जिथे तुमचं कुटुंब आनंदाने भरून जाईल आणि खऱ्या अर्थाने आनंदाचा उत्सव सुरू होईल. सध्या तुमच्या जीवनावर प्रभाव टाकणारे प्रमुख ग्रह त्यांच्या संक्रमण अवस्थेतून जात आहेत आणि या संक्रमणामुळे तुमच्या आयुष्यातील थांबलेली कामे हळूहळू गती पकडू लागतील. कारण जे ग्रह आतापर्यंत प्रतिकूल होते ते आता अनुकूलतेकडे वळत आहेत. त्यामुळे कर्मफळाचा वेग वाढताना दिसेल आणि तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळू लागेल, ज्यामुळे जीवनात स्थैर्य निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होईल. नक्षत्रांची स्थिती सूचित करते की तुमच्या मानसिक स्थितीत मोठा बदल घडणार आहे. कारण चंद्राशी संबंधित ऊर्जा स्थिर होत असल्यामुळे मनातील अस्वस्थता कमी होईल आणि तुम्हाला निर्णय घेण्याची स्पष्टता मिळेल. त्यामुळे आतापर्यंत जी गोंधळाची परिस्थिती होती ती आता निवळू लागेल आणि तुम्हाला योग्य मार्ग दिसू लागेल. ग्रहयोग असे दर्शवत आहेत की कुटुंबाशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा होणार आहेत. कारण गुरुचा प्रभाव संबंधांना स्थिरता देतो आणि गैरसमज दूर करण्यास मदत करतो. त्यामुळे घरातील वातावरण हळूहळू शांत आणि आनंददायी होईल आणि परस्पर विश्वास वाढेल. पण इथे एक चूक केली तर हा संपूर्ण शुभ काळ तुमच्या हातातून निसटू शकतो. आता उपाय काय करायचे? दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करा. वडीलधाऱ्यांचा सन्मान करा. आता व्यवसाय आणि नोकरीच्या दृष्टीने पाहिलं तर ग्रहांची स्थिती प्रगतीकडे निर्देश करत आहे. कारण कर्मभावाशी संबंधित ग्रह मजबूत होत आहेत. त्यामुळे नवीन संधी मिळण्याची शक्यता वाढते आहे आणि जे लोक प्रयत्न करत आहेत त्यांना अचानक सकारात्मक परिणाम दिसू शकतात. आर्थिक क्षेत्रात देखील सुधारणा दिसून येईल, कारण धनभावावर अनुकूल ग्रहांचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे अडकलेले पैसे मिळू शकतात किंवा नवीन उत्पन्नाचे मार्ग निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. संबंधाच्या बाबतीत शुक्राचा प्रभाव वाढत असल्यामुळे नात्यांमध्ये गोडवा येईल आणि जे तणाव निर्माण झाले होते ते हळूहळू दूर होतील. त्यामुळे प्रेम आणि विश्वास वाढेल. लक्षात ठेवा, या काळात घेतलेला एक चुकीचा निर्णय तुमच्या प्रगतीचा वेग कमी करू शकतो. आता उपाय काय करायचे? प्रत्येक सोमवारी शिवपूजा करा. घरात शांतता राखा. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. ग्रहांच्या सूक्ष्म हालचालींवर बारकाईने लक्ष दिल्यास असे दिसून येते की भाग्यभावाशी संबंधित ऊर्जा सध्या सक्रिय होत आहे आणि जेव्हा भाग्यभाव जागृत होतो तेव्हा व्यक्तीच्या आयुष्यात अनपेक्षित पण सकारात्मक घडामोडी घडू लागतात. त्यामुळे तुम्हाला अचानक एखादी संधी मिळू शकते जी तुमच्या आयुष्याचा मार्गच बदलून टाकेल. कारण गुरु आणि सूर्य यांचा परस्पर प्रभावामुळे तुमच्या कर्मांना योग्य दिशा मिळते आहे आणि याच वेळी तुम्ही आतापर्यंत मनात ठेवलेली काही जुनी स्वप्ने प्रत्यक्षात साकार होण्याच्या टप्प्यावर येऊ शकतात. त्यामुळे या काळात आळस न करता संधी ओळखून त्वरित कृती करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण विश्व तुम्हाला पुढे नेण्यासाठी संकेत देत आहे आणि जे लोक या संकेतांना ओळखतच नाहीत ते यशाच्या शिखरावर पोहोचतात. आरोग्याच्या दृष्टीने पाहिले असता चंद्र आणि सूर्य यांच्यात निर्माण होणारा समतोल तुमच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर सकारात्मक परिणाम घडवून आणत आहे. कारण चंद्र मनाचा कारक असून सूर्य आत्मशक्तीचा स्रोत मानला जातो आणि जेव्हा हे दोन्ही ग्रह संतुलित होतात तेव्हा व्यक्तीला आतून एक नवीन ऊर्जा मिळते. त्यामुळे तुम्हाला हलकेपणा, उत्साह आणि सकारात्मकता जाणवेल. तसेच दीर्घकाळापासून चालू असलेला मानसिक ताण कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही अधिक शांत आणि स्थिर मनाने तुमच्या कामांकडे लक्ष देऊ शकाल आणि याच अवस्थेत घेतलेले निर्णय अधिक प्रभावी ठरतात. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि शरीर व मन यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न करा. या काळात बुध ग्रहाचा प्रभाव विशेषतः महत्त्वाचा ठरत आहे. कारण बुध हा बुद्धिमत्ता, संवाद आणि निर्णय क्षमतेचा कारक आहे आणि सध्या त्याची स्थिती तुम्हाला योग्य विचार करण्यास आणि अचूक निर्णय घेण्यास मदत करत आहे. त्यामुळे तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात जे तुमच्या भविष्यासाठी निर्णायक ठरतील.
अशा वेळी कोणत्याही प्रकारच्या घाईगडबडीत निर्णय घेणे टाळा, कारण जरी ग्रह अनुकूल असले तरी चुकीचा निर्णय घेतल्यास त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकू शकतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट शांतपणे विचार करून, अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊन आणि अंतर्मनाचा आवाज ऐकून निर्णय घ्या, कारण योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊ शकतो. लक्षात ठेवा, या काळात मिळालेली एकच संधी तुमचं संपूर्ण भविष्य बदलू शकते, पण दुर्लक्ष केलं तर तीच संधी कायमची निघून जाऊ शकते. आता उपाय काय करायचे? दररोज किमान 10 मिनिटे ध्यान आणि प्राणायाम करा. सूर्य उगवल्यानंतर तांब्याच्या भांड्यातून अर्घ्य द्या आणि हिरव्या रंगाच्या वस्तूचा वापर वाढवा. तुळ राशीच्या व्यक्तींनो, एकूणच पाहता हा काळ तुमच्यासाठी खूपच खास आणि परिवर्तन घडवणारा आहे, कारण ग्रहांची स्थिती, तुमची मेहनत आणि योग्य वेळ या तिन्ही गोष्टी आता एकत्र येत आहेत. आणि जेव्हा या तिन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा आयुष्यात मोठे बदल घडतात. फक्त लक्षात ठेवा, प्रत्येक संधीसोबत जबाबदारी देखील येते. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना घाई करू नका, अहंकार टाळा आणि तुमच्या जवळच्या लोकांशी प्रेमाने वागा, कारण कुटुंबाचा आनंदच तुमच्या यशाला अधिक सुंदर बनवतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीचे अंगठी हवे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.